शिक्षक समन्वय संघ महाराष्ट्र राज्य यांच्या प्रयत्नातून व तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याने तुमच्या सर्वांच्या हक्कासाठी मुंबईमध्ये हे जे आंदोलन तुम्ही सगळ्यांनी मिळून उभं केलेलं आहे त्या आंदोलनासाठी काही वेळापूर्वी उपस्थित असणारे आणि सत्य असणारे आमदार ज्ञानेश्वर भाऊ म्हात्रे, आमदार जयंत भाऊ असतील, आमदार किरण भाऊ असतील व तसंच गेल्या वेळेस सुद्धा आणि आता सुद्धा तुमच्या या लढाईमध्ये माझ्याबरोबर प्रामाणिकपणे प्रतिनिधित्व करणारे आणि तुमच्या बरोबर असणारे आमचे माजी आमदार सुनीलजी भुसारा, ज्यांनी तुम्हाला न्याय मिळावं, तुम्हाला हक्काची वाढ जिथं मिळावी आणि ते सुद्धा प्रचलित पद्धतीने मिळावे यासाठी ज्यांनी स्वतः चप्पल सोडली, अनेक वेळा तुमच्यासाठी उपोषण केलं, आंदोलन केलं, असे तुमच्या सर्वांचे लाडके खंडेराव जगदाळे सर, एकदा मला असं वाटतं त्यांच्यासाठी टाळ्या वाजवून त्यांचा सत्कार हा आपण सर्वांनी केला. त्याच्याबरोबर इथे उपस्थित असणारे रहाटे सर असतील, डावरे सर असतील, साठे सर असतील, मस्के सर असतील, नरेंद्रभाऊ काळे असतील, अमरसिंहजी खांडेकर असतील, तसंच वाघ सर असतील, चव्हाण सर, रंगारी सर, त्याच्याबरोबर इथं असणारे भूपेंद्रभाऊ पाटील असतील, अनिलजी परदेशी असतील, भाऊसाहेबजी खिचडे असतील व सर्वच या आपल्या शिक्षक समन्वय संघाचे पदाधिकारी व महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून पुढची पिढी घडवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणारे सर्व शिक्षक, शिक्षिका व तसंच त्यांचे परिवारातले सर्व मान्यवर, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, मुंबईमध्ये तुम्ही फिरण्यासाठी आलाय का कशासाठी आलाय? वातावरण भारी आहे, मला असं वाटलं मुंबईमध्ये फिरण्यासाठी आलाय. पण हे जे आंदोलन तुम्ही करत आहात ते कशासाठी करताय? कशासाठी? बरं, ही काय जी तुम्ही मागणी करत आहात, तुमच्या हक्काच्या पलीकडे जाऊन वेगळी काय मागणी तुम्ही करताय का? काय मागणी आपली? प्रचलित पद्धतीने टप्पा वाढ त्या ठिकाणी आम्हाला मिळाला पाहिजे आणि आमचे जे सर्व शिक्षक व शिक्षिका असतील ते लवकरात लवकर किती टक्क्यावर गेले बाहेर? ही तुमची मागणी रास्त आहे ना? मला तरी वाटते आम्ही विरोधात आहोत. आम्ही तुमच्यासाठी प्रामाणिकपणे तिथं लढत असतो, पण जेव्हा केव्हा तुमच्या आंदोलनामध्ये मी येतो तेव्हा ज्या पद्धतीने तुम्ही प्रतिसाद देता त्यानंतर असं कुठेतरी वाटतं मीच सत्तेत आहे. हा हरकत नाही, आज सत्तेत नसलो तरी तुमची भूमिका प्रामाणिकपणे आम्ही सर्वजण मांडत राहू. रस्त्यावरची लढाई महाराष्ट्रातल्या सामान्य लोकांसाठी आम्ही लढणारच, जिंकणारच आणि येत्या काळामध्ये सत्ता ही आणल्याशिवाय हा कार्यकर्ता शांत बसणार नाही. पण प्रयत्न करूया आणि त्याला यशही आणूया. या वर्षी 20%, बरोबर, पुढच्या वर्षी 20%, त्याच्या पुढे 20%, म्हणजे आम्ही सत्तेत यायच्या आधीच कदाचित तुमच्यातले बहुतांश आपण हा लढा लढून 100% वर त्या ठिकाणी निवडून जाऊ.